नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आत्ताची महत्त्वाची घडामोड. सातारा तालुक्यातील आसनगाव येथील सरपंच विनोद चंद्रकांत गायकवाड यांना तिसऱ्या अपत्य प्रकरणात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी अपात्र केले आहे. सरपंच विनोद गायकवाड यांना तिसरे अपत्य होऊन देखील त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा न देता सत्तेच्या हव्याचा पोटी ग्रामस्थ व प्रशासनाला अंधारात ठेवण्याचे काम केले होते. ग्रामस्थांनी ग्रामसभेत विचारणा केल्यानंतर मला तिसरे अपत्य झाले नसल्याची खोटी माहिती देऊन विनोद गायकवाड यांनी गावाची दिशाभूल केली होती. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना ग्रामस्थांनी तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर यावर सुनावणी पार पडली. ग्रामस्थांनी तिसरे अपत्य असल्याबाबतचा पुरावा सादर करताच जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी विनोद गायकवाड यांना सरपंच पदावरून अपात्र केले आहे. या प्रकरणी आसनगाव ग्रामस्थांच्या वतीने ॲडव्होकेट इंगवले यांनी कामकाज पाहिले. दरम्यान ग्रामस्थांची व प्रशासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याप्रकरणी विनोद गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मध्ये महत्त्वपूर्ण आज हिअरिंग झालेलं आहे. माननीय जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये अपात्रता केस क्रमांक 12/2025 मध्ये मागच्या तारखेला अर्जदारातर्फे जे काही कागदपत्र जसं की जन्माचा दाखला असेल तिसऱ्या अपत्याचा, त्याच्यानंतर इलेक्शनच्या संदर्भात जे काही डिक्लेरेशन माननीय सरपंच महोदय यांनी शासकीय कार्यालयामध्ये जे दाखल केलं होतं ते सगळं सर्टिफाईड स्वरूपामध्ये या ठिकाणी दाखल झाल्याच्या नंतर आज महत्त्वपूर्ण हिअरिंग होतं आणि त्या कागदपत्राच्या अनुषंगानं माननीय सरपंच महोदयाने त्याच्यामध्ये विश्लेषण किंवा स्पष्टीकरण किंवा जादा म्हणणं वगैरे देण्यासाठी आजची तारीख होती. तर आजच्या हिअरिंगमध्ये माननीय सरपंच महोदयांनी कालच्या तारखेमध्ये म्हणजे 8 डिसेंबरला जो काय राजीनामा त्यांचा दिलेला आहे तर त्याचे काही कागद सबमिट करायचा या ठिकाणी प्रयत्न केला. वास्तविकता तिथून पुढची हिअरिंग या ठिकाणी झाली. अर्जदाराच्या वतीने युक्तिवाद झाल्याच्यानंतर सदरचं प्रकरण हे अपात्रतेच्या निर्णयावरती ठेवलेलं आहे आणि अपात्रतेचा निर्णय झाल्याच्यानंतर माननीय जेवढे काही आमचे अर्जदार आहेत तर त्या अर्जदार पुढील कारवाई करतील किंवा त्याच्या अनुषंगाने जे काय ते पुढील न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करतील. या ठिकाणी ही अर्जदाराची भूमिका आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सगळं लक्ष आहे. आज या ठिकाणी कलेक्टरच्या दालनामध्ये कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये अपात्र सरपंच विनोद चंद्रकांत गायकवाड यांच्याविषयी आज महत्त्वपूर्ण निर्णय होता. तर सरपंच महोदयांनी 18 ऑगस्टच्या मीटिंगमध्ये सांगितलेलं होतं की मी अपात्र नाही, मला तिसरं अपत्य नाही आणि तिसरं अपत्य जर असेल तर त्याचे पुरावे सादर करा आणि मला अपात्र करा. तर त्यांच्या समक्ष जे काही पुरावे सादर झालेले आहेत त्या पुराव्याच्या आधारे सरपंचांनी भीतीपोटी का इतर कोणाच्या सांगण्यावरून का होईना पण कालच्या तारखेमध्ये राजीनामा सादर केला. जर तुम्हाला हेच करायचं होतं तर तुम्ही गेल्या 9 महिन्यापासून काय करत होता? तुमच्या मुलाला दडवून ठेवून तुम्ही झोपा काढत होता का? आज ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आम्हाला असं वाटू लागलं आहे की आपल्या जे चित्रपटसृष्टीमध्ये चालतं, काही दिवसापूर्वी एक पिक्चर रिलीज झाला होता बजरंगी भाईजाननी पाकिस्तानची मुलगी इंडियामध्ये आली होती, ती पाकिस्तानमध्ये सुखरूप पोचवली. तर आम्ही आज सर्व ग्रामस्थांच्या वतीनं एक हरवलेल्या सरपंचाचे मूल त्याला देऊन त्या सरपंचांना स्वतःच्या मुलापाशी आम्ही पाठवण्यात यशस्वी झालो आहोत. याच्यापुढे आम्हाला सांगणं एवढंच आहे की आज तुम्ही लोकनियुक्त सरपंच करत आहात. सरपंचाची कॅटेगरी बघून तुम्ही लोक उभी करा, अन्यथा अजून काही लोक आहेत की त्यांनासुद्धा या दालनामध्ये यायचं आहे आणि आम्ही त्या लोकांना लवकरच या दालनामध्ये आणणार आहोत. तर इथून पुढे कुठल्याही व्यक्तीनं उभं राहण्यापूर्वी हा विचार करा की आपण गावच्या विकासासाठी उभे राहिलो आहोत. उगाच कोणाच्या तरी सांगण्यावरनं उभं राहायचं, गुलाल अंगावर घ्यायचा, कॉलर उडवत नाचायचं आणि मग नंतर अशा घटनेला समोर यायचं. ही जर तयारी असेल तर इथून पुढं रिणांगणात या, अन्यथा घरी बसा. जी काही लोक जी आहेत आमच्या गावामध्ये त्यांना बुद्धिवान, विद्यमान असं संबोधित करतात, वारंवार त्यांच्या नावाचा गजर करतात, विद्यमान सरपंच. हा विद्यमानचा अर्थ यांना माहीत आहे का? तर जी काय अशी विद्यमान आणि बुद्धिमान लोक आहेत त्यांना एवढंच सांगणं आहे की गावच्या विकासाच्या दृष्टीनं लोक उभी करा, अन्यथा उगाच कोणीतरी पॅनल निवडून येण्यासाठी उभं करू नका. नाहीतर इथून पुढे सुद्धा हे असंच चालू राहील. ठीक आहे, धन्यवाद. आज या
कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी झाली आसनगावचे सरपंच अपात्र संदर्भात. तर 28/2/2025 रोजी त्यांना तिसरं अपत्य झालेलं होतं. तर आज अखेर त्यांनी जे काही कारभार केला त्याबद्दल त्यांची चौकशी व्हावी व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच 18 ऑगस्ट रोजी त्यांनी आसनगावच्या ग्रामसभेमध्ये सांगितलं की मला तिसरं अपत्य झालेलं नाही, तसं प्रोसिडिंगला सुद्धा लिहिलेलं आहे. त्यावरून त्यांची चौकशी व्हावी व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच 28/2/2025 रोजी तिसरं अपत्य झाल्यामुळे आसनगावचे सरपंच नैतिकतेच्या दृष्टीने अपात्र झालेले आहेत. तरी त्यांनी राजीनामा न देता जो कारभार चालू ठेवला आजपर्यंत त्या संपूर्ण कारभाराची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी झालेले संपूर्ण निर्णय रद्द झाले पाहिजेत. तसेच त्यांनी काय आर्थिक व्यवहार केले असतील त्याची पूर्ण रिकव्हरी त्यांच्याकडून करण्यात यावी अशी आम्हा सर्व ग्रामस्थांच्याकडनं विनंती आहे. तसं आम्ही अर्ज करणार आहे. दिनकर बाबुराव पवार, आसनगाव ग्रामपंचायत आसनगाव. 15 ऑगस्टचा झेंडावंदन आसनगाव येथे विनोद चंद्रकांत गायकवाड याचा हस्ते झेंडावंदन आसनगावमध्ये होऊ नये म्हणून आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर 28 जणांनी अर्ज करून आत्मदानाचा प्रयत्न केला. आणि तरी त्या अपात्र माणसानं आसनगावच्या झेंड्याचा अपमान केला आणि त्याला ती शिक्षा झालीच पाहिजे असं आमचं 28 जणांच्या अर्जदारांचं म्हणणं आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.